आज हा दिलेला तासगावच्या नगरपालिकेतील हद्दील मतदार बंधू भगिनींचा कौल विनम्रपणानं आम्ही स्वीकारतो. या सगळ्या गोष्टीला निश्चितपणानं उत्तर देऊ. जे म्हणतात की सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गिराईक हटता हटेना, आणि चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराईक येता येईना, अशी अवस्था इथं बोलगेवडे लोकांनी केलेली आहे. सगळा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही केलेल्या कामाचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो, पण दुसऱ्या बाजूला मात्र नेहमी फसवण्याच्या भूमिका आल्या. त्यांनी फोटोवरून राजकारण केलं. त्यांच्या आईंना ज्यावेळी आर.आर. आबांच्या नंतर उमेदवारी दिली गेली, त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता. आणि वहिनी नाही, आर.आर. आबा गेले, त्यांच्यावर आमचं वैर गेलं. म्हणून ताकदीनं आम्ही वहिनींचं नाव पुढे आणलं होतं. त्यांच्या घरात कुणी कुणी उमेदवारी मागितली होती, आईंनी शरद पवारांना काय सांगितलं होतं, ते आता मला सगळं काढायला लावू नका. विषय एवढाच आहे की आर.आर. पाटील हे या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून गेले होते. किती मतानं कसा मतानं हा भाग आज काढायचा नाही, पण कोणते धर्मात्मा पुण्यात्मा आणि अशा पद्धतीचा जो काय आयुर्भाव म्हणून मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं तालुक्यातल्या लोकांना काम चाललेलं आहे, ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालू देणार नाही. लोकांच्या कामासाठी ही पद्धत दिलेली आहे. तुमच्याकडे 40 वर्ष आमदारकी आहे. तुम्ही कसे निवडून आलात, कोणाची मदत घेतली, कुठं बसलात, कुठल्या समाजाची मतं घेऊन तुम्ही केलं, ते सगळं पुराव्यानिशी आम्ही उद्याच्या काळामध्ये दाखवू. आणि हा दिलेला तासगाव शहराचा कौल विकासासाठी अधिक गतिमान काम करू, अधिक विकास करू. त्याचा चांगला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू. बाबासाहेबांच्या मंडळी ह्या थेट नगराध्यक्षाला आणि 13 नगरसेवक आलेत. काय आमचे नगरसेवक उमेदवार थोडक्या मतानं पडलेले आहेत, तेव्हा त्याही मंडळींचं निश्चितपणानं योगदान आहे या सगळ्यात. आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही भेटून येतोय. पण चॅनलच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं, चित्र उभा केलं जातं, ते चित्र काही सगळंच त्यांच्या गोष्टी खऱ्या कधीच सांगितल्या जात नाहीत. म्हणून कवटेमंका आणि तासगाव आणि आता इथनं पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक आम्ही जिंकू. कुठला नेता नाही, कुठलं चिन्ह नव्हतं, कुठली पार्टी नव्हती, कुठली आम्ही सभा घेतली नाही, खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले. पण आम्ही ठरवलं होतं एकदा लोकांना आपण म्हणजे विचारू मताच्या रूपानं की तुम्ही आम्हाला स्वीकारणार आहे का नाही. ही भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो. जे काही त्यांनी आरोप केले ते निश्चितपणानं चुकीचे आरोप केले होते. लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला, खोटं नाटं सांगण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्यातले कुठले कुठले गुंड इथं आणले, कोणाकोणाला दहशतीखाली घालवलं, कोणाला त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या, कुणाला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्ही ठरवलं होतं यावेळेला आपण सगळं सुसून जो काय आपला अपप्रचार होतोय तो एकदा लोकांना खरं काय आहे ते कळावं म्हणून आम्ही एक सभा नाही, प्रेस नाही, कुठल्याही पद्धतीनं कुठल्या नेत्याला बोलवलं नाही. सुजात दादा तेवढे आले होते, त्यांची आणि आमची आघाडी होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.